नमस्कार, किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, आपण जेव्हा केव्हा भात करतो ना, तर त्याच्याबरोबर काय घट्ट वरण, फोडणीचं वरण, चिंचगुळाचं वरण, जास्तीत जास्त काय रस्सम किंवा आमटी, एवढेच प्रकार आपण करतो. पण तुम्ही जर का आंध्र प्रदेशमध्ये गेलात ना, तर तिथे तुम्हाला भाताबरोबर खाण्यासाठी खूप वेगळे वेगळे प्रकार केला जातात आणि त्यातलाच एक प्रकार आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. थांब 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 थांब, पण मला माहिती आहे तू एक इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन आली आहेस, पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. गरमागरम भाताबरोबर चटपटीत अशी टोमॅटोची पचडी लागेल, एकदम भारी. वाट कसली बघताय मग? चला करूयात लगेच ती घरच्या घरी. अमृता, आपण आंध्रा स्टाईल अशी चटपटीत टोमॅटोची पचडी करणार आहोत आणि त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, हे जे गावरान टोमॅटो आहेत हे आपण घेतलेले आहेत. 2-3 टाईपचे टोमॅटो मिळतात, पण हे जे गावरान टोमॅटो आहेत ना, हे शिजताना लवकर शिजतात आणि ना ह्याचं जे वरचं साल आहे ते थोडंसं मऊ असतं आणि चवीला पण हे छान लागतं. हे थोडेसे आपल्या रेग्युलर टोमॅटोपेक्षा थोडेसे आंबट असतात. आणि कापताना काय करायचं, हे जे याचं समोरचं तोंड आहे ते काढून घ्यायचं आणि छान असे बारीक याचे तुकडे करून घ्यायचे. अच्छा, म्हणजे पारंपरिक रेसिपी करताना गावरान टोमॅटोच वापरले जातात. आधी गावरान टोमॅटोच मिळायचे मनीषा, आता हे आपण म्हणतो हे हायब्रिड टोमॅटो मिळायला लागले. ते हायब्रिड टोमॅटो तू बघशील लवकर शिजत नाही, साल त्याचं थोडंसं जाड राहतं. आता काय करूया, हे जे सगळे टोमॅटो आहेत हे आपण कट करून घेऊया. आता इथे मी ना अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे. अच्छा, ते मी काढून घेते, नाहीतर काय होतं लगेच खाली कमेंट किती वाया घालवता. हे जे टोमॅटो आहेत ना, आपल्याला छान बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. खूप जण काय करतात, टोमॅटो मिक्सरला फिरवूनही घेतात, पण असे बारीक काप करून तो जो शिजवल्याचा टेस्ट जी आहे ना ती छान लागते. म्हणजे अगदी बारीकही नाही आणि खूप मोठाही नाही, मीडियम बारीक तो चिरलेला असतो. कारण की तो शिजणार आहे आणि शिजून मऊच होणार आहे शेवटी. टोमॅटो जो आहे तो आपला व्यवस्थित कट करून झालेला आहे. आता आपण त्याची फोडणी करणार आहोत. अमृता, तेल घालतेस का? आपण याला 15 दिवस स्टोअर करू शकतो फ्रीज मध्ये, त्यामुळे तेल घालताना थोडंसं जास्त तेल आपल्याला इथे घालायचं आहे. हे बघा, साधारणतः 1.5 ते 2 पळी तेल आपल्याला याच्यात घालायचं आहे. मोठी पळी म्हणजे भाजीची पळी. हो, तेल आपलं गरम झालेलं आहे. आता काय करायचं, साधारणतः 1 चमचा भर मोहरी, त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि मोहरी छान तडतडली की आपण ह्यात घालणार आहोत एक 10 ते 15 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा भर हरभऱ्याची डाळ. दोन्ही डाळी घालतोय आपण याच्यामध्ये. हो, डाळीने काय होतं ना, खमंगपणा छान येतो. आणि त्याच्यानंतर ह्या 4 सुक्या लाल मिरची. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान फोडणी बसली आहे मनीषा. हो. आणि त्यानंतर इथे मी साधारणतः 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत, ज्या मी अशा ओबडधोबडनं कुटून घेतलेल्या आहेत, त्या घालणार आहोत. म्हणजे फाईन पेस्ट नाही करायची आपल्याला, लाईटसर वाटून. हो. आता हे काय करायचं, छान असं सगळं जे आहे ते खरपूस असं परतून घ्यायचं. मनीषा, तू ही आंध्रा स्टाईल रेसिपी करतेस, म्हणजे आपण आंध्रा साईडला गेलो तर तू बघशील भात खूप प्रमाणात पिकवलाही जातो आणि खाल्लाही जातो. तर कसं आहे, भात इतक्या प्रमाणात आपण खातो तिकडे, तर त्याच्याबरोबर व्हेरिएशन्स म्हणजे खूप असतात त्यांच्याकडे. तुम्ही जर बघितलं तर चटण्यांचे प्रकार खूप असतात, ज्या पावडर, गन पावडर असते किंवा आपण पोडी मसाला असतो, त्याचेही खूप सारे प्रकार तिकडे बनवले जातात भाताबरोबर खाण्यासाठी. बघ, हे छान झालेलं आहे, ब्राऊन झाले छान. आता काय करूया, आपण जो इथे टोमॅटो कट करून घेतला होता तो टोमॅटो आपण ह्यात घालणार आहोत. बघ अमृता, पदार्थ तोच असतो, साहित्यही तेच असतं, पण खूपदा काय होतं ना, करायची पद्धत जरा वेगळी राहते. ते सगळं जे आहे छान मिक्स करून घेणार आहोत. टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित मिक्स झालाय. आता मीठ देतेस का? मनीषा, हे जेवढं मी बघितलंय आता, मला असं वाटतं हे आपल्या टोमॅटोच्या चटणीसारखं आहे का थोडं? अजिबात नाही. टोमॅटोची चटणी वेगळी आणि टोमॅटोची पचडी वेगळी. कारणही त्याला तसंच आहे, कारण की जेव्हा आंध्रा स्टाईल आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा त्यामध्ये अनेक इंटरेस्टिंग पदार्थ पडतात आणि त्यामुळेच त्याचं वेगळेपण आपल्याला एक खाण्यात दिसतं. अच्छा, आता मीठ टाकलेलं आहे. आता काय करणार आहे मी, ह्याच्यामध्ये तुम्ही जर का ताजी चिंच असेल ना, तर ती तुम्ही घालू शकता. आता माझ्याकडे चिंच पावडर आहे, तर याच्यामध्ये मी ना 1-2 चमचे चिंच पावडर घालणार आहे. चिंच पावडर म्हणजे ही चिंचेची पावडर आहे का मनीषा? हो, चिंचेची पावडर आहे आणि हे या पदार्थाचं वेगळेपण आहे. अच्छा, अमृता,
तर काय करायचं आणि शिजतानीच घालायची, हो. म्हणजे ती छान टोमॅटो बरोबर शिजते आणि त्याला मस्त अशी चांगली चांगली चव चव येते. आणि जर आपल्याकडे चिंच पावडर नसेल तर चिंचेचा कोळ घालू शकतो हो, आपण. आरामात गरम पाण्यात थोडीशी चिंच भिजत घालायची आणि चिंचेचा कोळ घालायचा. आता काय करूया, साधारण 10 मिनिटं आपण याला ना व्यवस्थित शिजू देऊया. झाकण द्यायचं याच्यावरती. हो, झाकण ठेवून शिजवणार आहोत. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण टोमॅटो कसा शिजलाय बघ. हो, छान हा? पाणी सुटलंय हो. त्याला. एकदम मऊ टोमॅटो शिजलाय. आता काय करायचं आहे, ह्यात ना सगळे सुके मसाले आपण ऍड करूयात. आता अमृता, हा पदार्थ इतर पदार्थापेक्षा वेगळा कसा आहे ते तुला सांगते हा. अच्छा. आता ह्यामध्ये एक इंटरेस्टिंग पदार्थ जाणार आहे, तो म्हणजे ही मोहरीची भरड. अच्छा. आपली नॉर्मल मोहरी असते ना वापरातली, त्याची अशी भरड करून घ्यायची. ती साधारणतः 1 चमचाभर घालायची. त्यानंतर अर्धा चमचा मेथी दाण्याची पावडर. मेथी दाणा हलकासा परतून घ्यायचा, त्याची पावडर करून साधारणतः अर्धा चमचा ती घालायची. आणि जनरली आपण लोणच्याला जो मसाला घालतो की नाही, तसंच वाटतंय. म्हणजे तो चटपटीतपणा येतो. हो. त्याच्यानुसार रंगासाठी हळद, रंगासाठी परत काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ती घालणार आहे मी, साधारणतः 1.5 चमचा. आणि आपली रेग्युलर लाल मिरची, लाल मिरची पावडर ती 1 चमचा. म्हणजे तुम्हाला तिखट कितपत हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही घाला. हा, म्हणजे ह्याच्यात सगळेच वेगळे असे काय म्हणतो ना आपण पदार्थ, म्हणजे मोहरीची डाळ आहे, हो, मेथी दाणा आहे, हो, म्हणजे चटपटीतपणा वाढतो त्याने. आणि चवीपुरतं हिंग. अच्छा. आता हे सगळं काय करायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे थोडासा तिखट चटपटीत असा पदार्थ आहे हा. हो, म्हणजे तो भाताबरोबर खायला ना फार छान लागतो. हा, आता मला कळतंय की आपल्या टोमॅटोच्या चटणीपेक्षा हे वेगळं का आहे. कारण की सहसा आपण टोमॅटोच्या चटणीत गुळ किंवा साखर घालतो त्याला बॅलन्स करण्यासाठी, पण इथे तसं काहीच केलेलं नाही. याच्यात चटपटीतपणा वाढवण्यासाठी जे घालता येईल ते सगळं आहे. बरोबर. हो, म्हणजे तू बघशील आता टोमॅटो तसा आपण गावरान टोमॅटो घेतलाय, तो थोडा आंबटच असतो. प्लस आपण त्याच्यात चिंच घातलेली आहे, म्हणजे ते अजून थोडंसं म्हणते एक आंबट तिखट अशी चवेला येणार आहे. आता काय करायचं, अजून ह्याला झाकण ठेवून ना 10 मिनिटं परत शिजवायचं. अच्छा. पचडी आपली झालेली आहे. जोपर्यंत आपण सर्विंगची तयारी केली ना, तोपर्यंत अमृताने गरमागरम भात लावलेला आहे. अमृता, भात देते का जरा? हो हो. बघ अमृता, मस्त असा वाफाळलेला भात. म्हणजे तू वर्णन करतेस ना, मला खायची इच्छा होतीये मनीषा. तुलाच देणार आहे थांब. एका सिट्टीत भात होतो. असं पचडी होताय म्हटल्याच्या नंतर लगेच भात लावला ना की लगेच तयार. म्हणजे पचडी शिजायला ठेवून आपण भात लावू शकतो आरामात. हा असा मस्त गरमागरम वाफाळलेला भात. बघ, मस्त वाफ आली आणि तेलही खूप छान सुटलं. तेल ह्याच्यासाठीच आपण घालतो की ते जास्त दिवस टिकलं गेलं. बरोबर आहे. म्हणजे थोडं आपण लोणच्यात जसं जास्त तेल घालतो तसं. गॅस बंद करते. आणि तू बघ, रंगही किती सुरेख आलेला आहे. म्हणजे ज्या त्या विभागाची एक खासियत असते पदार्थ बनवण्याची आणि पदार्थ खाण्याची. आणि बघ, गावरान टोमॅटो असल्यामुळे ना तुम्हाला असं मिक्सरला फिरवून घ्यायची गरज नाही. हो. हे बघ किती छान गाळ शिजल्या गेलाय. हो. अमृता, तुला चिंचेचा वास आला का? खूप छान, म्हणजे वेगळा एक अरोमा आहे याला. हो. लसूण आहे, हो, हरभरा डाळ आहे, उडीद डाळ आहे, अख्खी लाल मिरची आहे. फ्लेवर्स असे एकदम इंटरेस्टिंग आहे त्याच्यामध्ये. अशी मस्त आपली टोमॅटोची पचडी तयार झालेली आहे. म्हणजे बघशील मनीषा, कलर कॉम्बिनेशन पण किती छान दिसते. एकदम पांढरा शुभ्र भात आणि लाल चुटुक तुझी टोमॅटोची पचडी. मनीषा जोपर्यंत सर्व करत होती ना, तोपर्यंत गरम गरम भात, त्याच्यावरती तुपाची धार आणि ही गरम गरम टोमॅटोची पचडी, याच्यावर मी ताव मारलेला आहे. तुम्ही बघाल माझ्या हाताला देखील अजून ती स्मेल आहे त्या पचडीची आणि अगदी भन्नाट चव आहे. म्हणजे आपण डेली रुटीन मध्ये ज्या भाज्या किंवा जे आमटी वरण खातो त्याच्यापेक्षा एक भन्नाट चव आहे याला. तुम्ही नक्की ट्राय करा ही टोमॅटोची पचडी. पण अमृता, तू एक गोष्ट विसरलीस सांगायची. ही पचडी तुम्ही हवा बंद डब्यात फ्रीज मध्ये 15 दिवस ठेवू शकता आणि हवी तेव्हा खाऊ शकता. अशा छान छान रेसिपीज आम्ही तुम्हाला इथे दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन्स.